पुण्यातील वारजे परिसरातील आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल बाहेर बस चालकांनी ठिय्या मांडलाय। 37 महिन्यांचे पगार थकवल्यानं स्कूल बस चालकांनी शाळेबाहेर ठिय्या मांडलाय। शाळा पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्कूल बस चालकांनी केलाय। आज या शाळेचा पहिला दिवस आहे। पालक बसची वाट पाहत होते, परंतु बस न आल्यानं पालकांनीच मुलांना शाळेत सोडलं। शाळेत आल्यावर बस चालकांनी हा प्रकार पालकांना सांगितला। दरम्यान या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा ढोरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या बाहेर गेल्याचं सांगितलंय। मात्र आज जाऊन पाहिल्यावर त्या आतच होत्या। मग चालकांच्या ठिय्यावर काहीही बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। झाले आमचे पगार थकल्यात आणि जानेवारी बसनं आम्ही त्यांना वारंवार कल्पना देत आलो आणि त्यांनी सांगितलं आणि परीक्षा चालू होत्या तरी आम्ही मुलांची परीक्षेला काही अडथळा आणावा नाही म्हणून या भावनेत मध्ये थांबलो आणि मॅडमनी आणि दीक्षित सर असताना आणि आशा ढोरे मॅडम असताना प्रिन्सिपल यांनी आम्हाला वारंवार सांगितलं। त्यानंतर नवले सरांनी सुद्धा आम्हाला तिकडे वरती कॅम्पसला बोलवून त्यांनी हेड ऑफिसला बोलून आम्हाला सांगितलं की तुमचे 31 मार्च पर्यंत सगळे पगार करतो, पण त्यांनी काय केले नाही। आम्ही जानेवारीपासून अक्षरशः प्रिन्सिपलकडे जाऊन आम्ही मागण्या करतो, टीचर्स अवेलेबल आहेत का, सगळ्या आहेत का, तर ते त्यांनी आम्हाला रिझल्ट पण नाही दिला। आम्ही पण फीस भरले नव्हते बऱ्यापैकी, हेच कारण होतं की ह्यांचे पगार थांबलेत आणि हे शिकवत नाहीत। जानेवारीपासून शिकवत नव्हतेच, ऑलरेडी वर्कशीट्स पाठवले एक्झामच्या वेळेस पण काही टीचर्स लोकांनी पहिलं आंदोलन केलं, त्याच्यानंतर तेही सॉल्व्ह झालं नाही। टीचर लोकांनी आता रिझाईन दिले प्रॉपर आणि हे लोक आता स्ट्राईकवर बसलेत। तर नक्की आता आम्ही काय करायचं हे आम्हाला कळतच नाही। माझी मुलगी 10वीला होती, मी बघितलं की याच्यातली काही लोक बसली होती स्ट्राईकला, पण काही लोक त्यांना एक्झामला एनडीए मध्ये घेऊन जात होती। त्यामुळे आमची सहानुभूती यांच्याबरोबर 100% आहे। आता आज जवळजवळ 15 वर्ष झाली आमची मुलं या शाळेत आहेत। जानेवारीपासून शिक्षक स्ट्राईकवर होते, मुलांना काही शिकवलं जात नव्हतं, काही नव्हतं। मॅडम म्हटलं तसं रिझल्टच्या वेळेस हे आडवाआडवी करतात आणि मग ह्या लोकांच्या त्यांनी पेमेंट दिलं पाहिजे। इथं मानसिकतेचा विचार केला जात नाही, आर्थिक विचार केला नाही, मुलांचं स्किल डेव्हलपमेंट होत नाहीये। मुलांच्या प्रश्नावर प्रचंड त्यांनी गदा आणलेली आहे आणि हे गेली कित्येक वर्ष। आज जर तुम्ही हा काकांना पेमेंट देऊ शकला नाहीत तर तुम्ही मुलांचं काय भवितव्य बनवणार आहे? इथं वॉचमन काकांची तुम्ही पेमेंट देऊ शकला नाही तर तुमची सिस्टीम काय काम करते इथे? मॅडम, माझी मिसेस 6 वर्षापूर्वी इथं कामाला होती आणि माझाही पगार जवळजवळ 7 लाख आहे, मिसेसचा 3 लाख आहे। त्या टेन्शननी मिसेसनी ब्रेन स्ट्रोकचा झटका झाला आणि ती 25/3 निधन झालं तिचं दुःखामध्ये। त्यांचा पगार आता शाळेबाबत तुम्ही बोललेत का? त्यांच्या पगाराबाबत त्याच्या 2 दिवस अगोदर मला फक्त 2 लाख रुपये ट्रान्सपोर्ट केले, ते बी या सगळ्यांनी आवाज उठवल्यामुळे ते पैसे मिळले मला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।